आपल्या देवधर मंडळाचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि तिळगुळ संमेलन संपन्न होत आहे. त्यासाठी आपण सारे कुलबांधव, भगिनी, माहेरवाशिनी, हितचिंतक सगळे एकत्र जमलोय. तर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि तसंच आत्ताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि परवाच संक्रांत झालेली आहे. त्यामुळे नवीन वर्षासाठी आणि संक्रांतीसाठी शुभेच्छा. आपलं वर्ष आनंदात, सुखात, समाधानात जाओ. कालपासून आपण आनंदातच विहरतोय. कालचा कार्यक्रम आपण 4 तास एन्जॉय केला आणि याच्या पुढचे आणखी 5-6 तास आपण आनंदाचे डोही रंगणारच आहोत. आपण या संमेलनाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो, नाही का? संमेलनाची सांगता म्हणजे पुढील वर्षाच्या संमेलनाच्या स्वागताचीच तयारी असते म्हणा. आपण कालपासून पाहतोय इथे आपण सगळे एकमेकांना भेटतोय, नवीन ओळखी होत आहेत, जुन्यांची परत उजळणी होते. खूप दिवसांनी भेटल्याबद्दल आनंद व्यक्त होतोय आणि तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसतोय. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि केशवराज पूजनाने करूया. दीप प्रज्वलनासाठी मी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देवधर यांना विनंती करते. त्यांनी प्रमुख पाहुण्यांना घेऊन दीप प्रज्वलनासाठी यावे. हीच प्रथा भारतीय संस्कृतीची. आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांत शांत शांती. सगळा मनातला अंधकार विचारांचा दूर जाऊ दे आणि संपूर्ण आपल्या आयुष्याच्या वाटा प्रकाशमय होऊ दे, हाच याचा अर्थ. मंजिरी देवधर केशवराजाच्या आरतीसाठी इथे या. जय देव जय केशवराजा, अवतरसी साधाया भक्तांच्या काजा. जय देव जय देव. निवासम श्याम जरी दिसते तव मूर्ती, विद्युत प्रणालिक तरी कवर तुझी कीर्ती. रूप तुझे वर्णाया होय मला स्तुती, ज्ञानाभावी होई परिणत तत्पूर्ती. जय देव जय देव. जय देव जय देव. जय केशवराजा, अवतरसी साधाया भक्तांच्या काजा. जय देव जय देव. आसुगामी देवा भक्ता सवयेसी, दूर परीची शिखरी एकांती वससी. भक्तांच्या श्रद्धेची कारक जणू करीची, भजती अनन्य भावे प्रसन्न या होसी. जय देव जय. भक्तांच्या काजा. जय देव जय देव. तुलसी रेणू मारुनी निर्मळ जलवाने, मागुनी अथांग सागर तव वैभव आहे. भोगती विगतरुंची छाया बहु आहे, वारी मारुती जनवरी उभा आहे. जय देव जय देव. जय देव जय देव. जय केशवराजा, अवतरसी साधाया भक्तांच्या काजा. जय देव जय देव. दक्षिण करवर तरंग विकसे नाम करी, चक्र सुदर्शन दर्शन चालते तापहरी. दुसरा हस्तक दादर चौथा पद्मधरी, कंठी कौस्तुभमाला शोभे मुकुट शिरी. जय देव जय देव. जय देव जय देव. जय केशवराजा, अवतरसी साधाया भक्तांच्या काजा. जय देव जय देव. मेघांच्या तेजे तव हारणी, इंद्रादिक देवासही अगम्य तव करणी. तव गुण लिहावयाला न पुरेही धरणी, रामानुज मागत से ठाव तुझा
मंगलाचरणी जय देव जय देव जय देव जय देव जय देश्वराच्या अवतरसी साधाया भक्तांच्या काजा जय देव जय देव आहेच. तर आता कार्यारंभी विघ्नहर्ता गणेश आणि शारदेचे स्तवन करूया. त्यासाठी मी बोलवते मंजिरी देवधर. मंजिरी देवधर आता ईशस्तवन सादर करते. जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे ज्योत्स्ने परी कांती तुझी ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा युगाची पौर्णिमा तुझी कृपेचे चांदणे तुझी कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी नित वर्षू दे अमुच्या शिरी जय शारदे वागेश्वरी वीणेवरी फिरता तुझी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली चतुरा कलामय संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगरी उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी वरून आल्या मंजिरी वरून आल्या मंजिरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी. वसुंधरा देवधर श्री प्रमोद देवधर यांना अध्यक्षांना विनंती करते की त्यांना मंचावरती आमंत्रित करते, त्यांना घेऊन यावं. तत्पूर्वी एक 2-3 सूचना देते. आपण येताना पाहिलंच असेल खाली काही वस्तूंचे स्टॉल लावलेले आहेत. ते आपण अवश्य भेट द्या. त्यातल्या आवडलेल्या वस्तूंची खरेदी करा आणि आपल्याच सभासदांचे आपल्याच कुलबांधव भगिनींचे जे स्टॉल्स आहेत त्यांना प्रोत्साहन द्या ही विनंती. दुसरं, तुम्हाला येताना कुपन्स दिलेली आहेत तर ती कुपन सांभाळून ते सुरळीत होवो
आणि पुन्हा आपल्यामध्ये गोडवा राहो म्हणून तर ह्या तिळगुळाचंच आयोजन. आणि म्हणून या तिळाच्या आणि गुळामुळे आपण माणसं जोडायची आहेत. पुन्हा आपल्या एकमेकांच्या नात्यामध्ये जे काही तडे गेलेले असतील, जे काही भेगा असतील, जे काही ओरखाडे असतील, ते सगळे ह्या तिळगुळामध्ये आपण सगळ्यांनी पुसायचे आहेत आणि परत वर्षभरासाठी एकत्र यायचं आहे. म्हणूनही ह्या तिळगुळाचं प्रयोजन. पुढचा एक विशेष महत्त्वाचा विचार म्हणजे संक्रमण. मकर राशीमध्ये सूर्याचा झालेला प्रवेश, सूर्याचं सुरू झालेलं उत्तरायणन हे अत्यंत महत्त्वाचं. त्याला सूर्याचं संक्रमण असं म्हणतात. बरोबर, अशा काही आहेत की आपल्या पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा अशा ज्या काही आहेत की ज्यांची खरंच आता ह्या नवीन युगामध्ये आवश्यकता आहे का, हे करायला हवं आहे का, हे विचारांचं संक्रमण आपण नक्कीच करायला हवं आहे. आपल्यामधल्या बऱ्याच रूढी परंपरा अशा आहेत की आता कालानुरूप त्यांचं महत्त्व बदललेलं आहे, कालानुरूप त्याची आवश्यकताही नाही आहे. मग हेच तर आपल्याला विचारांचं संक्रमण करायचं आहे की त्याच घेऊन पुढे त्याच विचारांनी कट्टरता बाळगून आपण पुढे जायचं नाही आहे. काही जुन्या गोष्टी आहेत त्या आपण सोडून पुढे जायचं आहे. आणि ह्या सगळ्या आपल्याला महत्त्वाचा विचार करायचा आहे तो पर्यावरणाचा. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्यासारख्या देवधरांच्या सजग ज्यांचं मन आहे, बुद्धी आहे, अशा आपण सगळ्यांनी हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या विचारामध्ये जेवढे काही संक्रमण करता येईल, प्लास्टिकचा वापर न करणं, पाण्याचा वापर कमीत कमी करणं, शक्यतो दूरच्या जागी जायचं असेल तर वाहनाचा उपयोग न करणं, पर्यंत ती स्त्री बाहेर जात नाही, त्या मैत्रिणींमध्ये त्या चंद्रकळेबद्दल चर्चा होत नाही, तिच्या सुखाबद्दल, तिच्या किमतीबद्दल, तोपर्यंत त्या चंद्रकळेची किंमत शून्य आहे हो. म्हणजेच आपण समाजाला धरून राहणं किती आवश्यक आहे. जोपर्यंत आपण समाजात जात नाही, चार लोकांचं त्या चंद्रकळेवरती जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत त्या चंद्रकळेची किंमत शून्य आहे. म्हणून आपण समाजाभिमुख आहोत, आपण सगळे देवधर मंडळी सजग आहोत, तर समाजासाठी आपण हे विचारांचं संक्रमण नक्की करूया आणि हा तिळगुळाचं महत्त्व आहे ते जाणून घेऊन आपल्या कृतीत आणूया. परस्परातील स्नेह जपावा, नात्यातील वाढवा गोडवा, जीवनात आनंद भरावा. माणसं जोडण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो. त्यासाठी गेले 2-3 वर्ष आपण ठिकठिकाणी आनंद मेळावे घेतोय. तिथल्याच लोकांना जाऊन भेटतोय, तिथले आजूबाजूचे 5-50 लोक मेळाव्याला येतात आणि ते मंडळाशी जोडले जातात. आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणून आज आपल्याकडे सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक, चिपळूण जिथे जिथे आपण मेळावे घेतले तिथले लोक आवर्जून हजेरी लावतात. तत्पूर्वी जिथे मेळावा होत असे किंवा संमेलन होत असे तिथलेच लोक येत असत, आजूबाजूचे फार तर येत असत. पण आज तुम्ही पाहिलं तर 50 लोकांचे तरी भर यामुळे पडले. अशी आपण माणसं जोडलेत आणि आपली इच्छा संबंध महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्राबाहेरही जिथे लोक आहेत तिथे जाऊन जोडण्याची आपली इच्छा आहे. कालच इंदूरचे जे देवधर आलेले आहेत त्यांनी म्हटलंय आपण तिथेही आनंद मेळावा करू. म्हणजे पुढच्या वर्षीच्या मेळाव्यामध्ये फक्त महाराष्ट्रातले नाही तर महाराष्ट्राबाहेरचेही आणखी लोक जोडलेले आपल्याला दिसतील. असं आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे निरनिराळ्या लोकांच्या आपण ओळखी करून घेतो. तर आज एक आणखी ओळख करून घेऊया आपल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती वसुंधरा प्रमोद देवधर. शक्ती, नारी शक्ती. तर त्यामुळे साहजिकच असं मनात आलं की हा संकल्प जो आपण स्मरणिकेचं नाव आहे संकल्प कसला तर नारी शक्ती जागवण्याचा. तर त्यामुळे असा विचार झाला की कोणीतरी एक यावेळेला स्त्री का असू नये अध्यक्ष म्हणून. आणि त्यासाठी शोध घेतला तर प्रकर्षानं पुढे आलेलं नाव म्हणजे सौ वसुंधरा प्रमोद देवधर, मुक्काम गोरेगाव. त्यांच्या परिचयादरम्यान आपल्या लक्षात येईल की किती योग्य व्यक्ती आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. मी म्हणेन अष्टभुजा तू अष्ट आयुधे तुझिया हाती, अष्टभुजा तू अष्ट आयुधे तुझिया हाती, सार्थ आत्माभिमान
हीच असे तुझी शक्ती. गर्व नसावा पण अभिमान नक्कीच असावा. त्यामुळेच आपण पुढे जात असतो, प्रगती साधत असतो. या आपल्या आजच्या पाहुण्या आहेत ना, त्या खरोखरच अष्टावधानी आहेत. पूर्वाश्रमीच्या वसुंधरा ताते यांनी 1972 साली श्री प्रमोद देवधर यांची पत्नी म्हणून देवधर कुलात प्रवेश केला आणि त्या देवधरच झाल्या. खरं तर त्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांचा अचीवमेंट्स खूप आहेत, परिचय खूप मोठा आहे, पण तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आपल्या स्मरणिकेमध्येही त्यांचा परिचय दिलेलाच आहे. 70 साली त्या BA झाल्या, 72 साली MA झाल्या. दोन्ही परीक्षामध्ये प्रथम वर्ग, प्रथम क्रमांक, आणि त्या अनुषंगाने त्याच्याबरोबर येणारी अनेक पारितोषिके आणि स्कॉलरशिप्स त्यांनी मिळवल्या. विशेष म्हणजे MA ला न. जी. केळकर सुवर्ण पदकाच्या त्या मानकरी आहेत. त्यानंतर मराठी भाषेचा अभिमान, आपण मराठी असल्याचा अभिमान आपल्याला नेहमीच वाटतो आणि बाहेर कुठे गेलो की आपण अगदी अभिमानाने सांगतो, हो मी मराठी आहे. तसंच मुंबई मराठी साहित्य संघात अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषा शिकवणं या उपक्रमात त्यांनी सहभाग घेतलाय. 77 पासून बँकेमध्ये नोकरी केली. त्याआधी मराठी म्हणून काही दिवस एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणूनही त्या होत्या. बँकेमध्ये इमाने इतबारे नोकरी करून 98 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता स्वेच्छानिवृत्ती घेतली ती काही नुसतं घरी बसण्यासाठी घेतलेली नाहीये. काहीतरी करायचं, काहीतरी मिळवायचं अशी इच्छा असल्यानेच ते केलेलं होतं. निवृत्तीपूर्वीच 92 सालापासून त्यांनी रेकी स्पर्शोपचार पद्धतीचं शिक्षण घेतलेलं होतं. दोघांनी, प्रमोदजी आणि वसुंधरा, दोघांनी घेतलेलं होतं आणि आज त्या मार्गावर त्या ट्रीटमेंट देत असतात, लोकांना त्याचा फायदा करून देत असतात. त्यामुळे निवृत्तीनंतर पुढे काय प्रश्नच नव्हता. दोघंही गेली 25 वर्ष रेकीचे उपचार देत आहेत. त्याशिवाय 99 सालापासून मुंबई ग्राहक पंचायत या आशियातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेत त्या कार्यरत आहेत. सर्वांना माहितीच आहे, बऱ्याच जणांच्या घरी ग्राहक संघाचं सामान येत असेल तर त्याची जी बॉडी आहे, जिथून ज्यांच्या सहकार्याने किंवा ज्यांनी काम चालतं त्यामध्ये त्या आहेत, तिथे त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. ग्राहक शिक्षण विभाग प्रमुख. आता ग्राहकांचं शिक्षण काय, बरेच त्याच्यामध्ये भाग असतात, ते सांगतील त्या. केंद्र सरकारच्या अन्न संरक्षक मानके प्रक्रिया संस्थेत त्या ग्राहक प्रतिनिधी म्हणून होत्या. सोप्या भाषेत म्हणजे FSSAI ही संस्था. कन्झ्युमर इंटरनॅशनलच्या एशिया पॅसिफिक रिजनच्या परिषदेत हाँगकाँगमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. ग्राहक हिताय मुखपत्राचे संपादन त्यांनी केलेलं आहे. ग्राहक संरक्षण आणि ग्राहक हिताय हे सदर त्यांनी चालवलं. अंदाजे 600 लेख लिहिलेले आहेत. म्हणजे किती त्याच्यासाठी अभ्यास केलेला असेल, एकेका लेखासाठी किती अभ्यास करायला लागतो ते लिहिणाऱ्यांना माहिती आहेच. नंतर गोरेगाव ग्राहक तक्रार मार्गदर्शन प्रमुख म्हणूनही त्या काम करतात. विविध गटांसाठी ग्राहक पंचायत विषयक शिबिर, चर्चासत्र यात सहभाग, रेडिओ आणि TV वरील कार्यक्रमात सहभाग. ऐकूनही दमलात ना? अजूनही बरंच आहे. म्हणूनच म्हटलं वसुंधराताई अष्टावधानी अष्टभुजा नारी आहे. त्यांच्यातील नारी शक्तीचं वैशिष्ट्य मगाशी मुद्दामच उल्लेख केला नाही, हे स्पेसिफिक मुद्दाम आत्ता सांगते. 1985 साली संगणक युगाची सुरुवात झाली. त्यासाठी त्यांच्या बँकेतून
20 अधिकाऱ्यांची पहिली तुकडी निवडली गेली. त्या एकमेव महिला प्रतिनिधी होत्या, महिला अधिकारी होत्या. त्यानंतर बँकेच्या मुंबई झोनल संगणक विभागाची सुरुवात करणाऱ्या गटात त्या समाविष्ट होत्या. हे सगळे बाहेरचे कार्य त्यांचं मी सांगितलं. पण स्त्री म्हटलं की पहिलं प्राधान्य हे शेवटी कुटुंबालाच असतं. हे सगळ्या स्त्रिया काय, इव्हन इथले बंधू सुद्धा मान्य करतील. स्त्री घराशी तितकीच कुटुंबाशीही जोडलेली असते, किंबहुना अधिकच बांधिलकी ती बाळगून असते. त्यांची दोन्ही मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, दोघेही उच्च विद्या विभूषित असून सुस्थितीत आहेत. तसंच फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं न करता त्यांनी आपले छंदही योग्य तऱ्हेने जोपासले. त्यामुळे त्यांनी आपली आई म्हणून जबाबदारी उत्तम प्रकारे निभावलेली आहे. एवढंच नाही तर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे त्या त्यांच्या आई वडिलांची एकुलती एक कन्या, सुपुत्री. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पतिराजांनी त्यांच्या आई वडिलांनाही सांभाळून आपले पुत्र कर्तव्यही पार पाडले आहे. तर अशा या अष्टभुजा नारी शक्तीचा आपण सन्मान करूया. आता आपण त्यांचा सत्कार करूया. वसुंधरा त्यांचा सत्कार मोठी होण्यासाठी मी सुगंधा वहिनीला विनंती करते. आपण आत्ताच वसुंधरा ताईंचं व्यक्तिमत्व कसं आहे, किती मोठं कर्तृत्व आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांनी स्वतःचा उठवलेला ठसा खरोखर आज आमच्यासाठी हे प्रेरणादायी आहे आणि आम्हाला अभिमान वाटावा असंच आहे, कारण आपण देवधर आहात. खरं म्हणजे काल आपण एक क्विज घेतलं होतं. पुढच्या वेळेला लक्षात ठेवा, वसुंधरा ताईंचा इथे उल्लेख केलेला आहे, परिचय दिलेला आहे. पुढच्या क्विजमध्ये वसुंधरा ताईंवरती सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. तेव्हा आज वसुंधरा ताईंची नीट ओळख लक्षात ठेवा. प्रमोद देवधर आज त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार. जसं म्हणतात की कर्तृत्ववान पुरुषा पाठीमागे त्याची स्त्री असते, पण कर्तृत्ववान म्हणजे पाठीमागे जेव्हा घरचा चांगला भक्कम आधार असतो तेव्हा प्रमोदजींचा भक्कम आधार त्यांना लाभलेला आहे. त्यांचंही आम्ही मनापासून कौतुक करतो. आपण लक्षात राहावं, सगळ्यांनी वाचावं हे सगळं. आणि म्हणून ह्या स्मरणिकेचा खरं म्हणजे खटाटोप असतो. स्मरणिका प्रकाशन करणं तितकं सोपं नसतं. आवाहन केल्यानंतर सगळ्यांना की स्मरणिकेमध्ये आपल्याला लेख द्यायचा आहे, स्मरणिका सजवायची आहे, ती उत्तम कशी होईल, ती आकर्षक कशी होईल, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. याच्यासाठी खरं त्या स्मरणिकेचा खटाटोप असतो की स्मरणिका लक्षातच राहत काही गोष्टी. म्हणून तर देवधर मंडळातर्फे आपण दरवर्षी स्मरणिका आपण छापतो आणि तिचं आता आपण इथे यथोचित प्रकाशन करणार आहोत. त्याच्यासाठी कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना मी विनंती करते की आपण सर्वांनी मंचावरती यावं. देवधर कार्यकारिणी मंडळाचे सर्व सदस्य आपण मंचावर यावं. मी इथं आमंत्रित करते वसुंधरा पर्वते, त्यांनीही मंचावर यावं यांना मी विनंती करते. वसुंधरा ताई स्मरणिकेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, जोरात वाजलेले ढोल वाजायला हरकत नाही. स्मरणिका प्रकाशन होत आहे. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी स्फुरण आलं असेल की खरंच आपणही काहीतरी करायला हवं. एक अशी स्मरणिका मिळणार आहे. अत्यंत आकर्षक स्मरणिकेचं मुखपृष्ठ सगळ्यांना दिसतं आहे आणि नक्कीच आपल्याला वाटण्याची वाटत असेल की आपल्या हातात ही स्मरणिका कधी पडते. तर आता आपल्या सगळ्यांना कुटुंबाला एक अशी स्मरणिका मिळणार आहे. स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं स्मरणिका 2020.
संक राहू दे एक मंत्र परी, ध्यानी राहू दे एक मंत्र परी, नरशक्ती नारी शक्ती एकमेका पूरक असती, नरशक्ती नारी शक्ती एकमेका पूरक असती, परस्परांच्या साथीने जीवन परिपूर्ण करती. ते जरी नारी शक्तीला महत्व दिलेलं असलं तरी नरशक्ती कुठेही कमी नाहीये. दोन्ही हातात हात घालूनच पुढे जात असतात. दोन्ही एकमेकांच्या साहाय्यानेच प्रगती करीत असतात. ते एकाच पक्षाचे दोन पंख आहेत असं म्हणायला हरकत नाही. नारी शक्ती आणि नरशक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हाच तो पक्षी आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. त्याच्यामुळे दोघांचंही त्याच्यामध्ये योगदान आहे. आजची ही जी स्मरणिका प्रकाशन झाली त्या स्मरणिकेचं कार्यकारी संपादकाची भूमिका किंवा जबाबदारी जी यांनी घेतली ती शुभांगी देवधर तिला तर तिचा सत्कार आपण आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुरेश काका यांना विनंती करते की मी शुभांगी संजय देवधर यांचा सत्कार करावा. कार्यकारी संपादिका खूप मेहनत करावी लागते, खूप परिश्रम घ्यावे लागतात, सगळ्यांना सारखं आवाहन करावं लागतं आणि ही कठीण जबाबदारी शुभांगीने अत्यंत उत्तम तऱ्हेने पार पाडलेली आहे आणि वेळेवरती स्मरणिका तयार होऊन आज तिचं यथोचित प्रकाशन पण झालेलं आहे. शुभांगीचं मनोगत तिला विचारूया, तिला कशा अडचणी आल्या आणि तिने हे काम कसं पूर्ण केलं. बंधू भगिनी, आपलं स्वागत आणि आपल्याला नमस्कार. आपल्या आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा सौ वसुंधरा दाते देवधर आणि आज मगाशी शुभांगीने सांगितल्यासारखं आपल्या संकल्प या आपल्या स्मरणिकेचं नाव आपण ठरवलं. त्याच्यामध्ये सुद्धा एक म्हणजे अगदी सुरुवातीपासून ह्या स्मरणिकेची सगळीच एक छोटीशी गोष्टच आपण ऐकूया की आपण याआधी यंग DDD हा आपल्या यंग मेंबर्ससाठीचा एक ग्रुप तयार केला आणि त्यानुसार आपण गेल्या वर्षीची प्रेरणा ही आपली स्मरणिका होती. तर यावर्षी आपण थीम घेतलं नारी शक्ती. तर सगळीकडे वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सक्षमीकरण हे आपण ऐकतो. तर आपल्या मंडळामध्ये सुद्धा स्त्रियांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यांचं कार्य, त्यांचे विचार हे आपल्या सगळ्यांना कळावे. तर यानुसार आपण स्त्री शक्ती हे थीम घेतलं होतं. आता ह्या संपादनात शुभांगी म्हणाली तसं मला अडचणी वगैरे पेक्षा मी हे काम खूप खरं म्हणजे एन्जॉय केलंय. खूप सारे अनुभव आहेत. पण मला सांगितलं गेलं बरं का की 2 मिनिटात दणकून भाषण करायचंय. मी 2 मिनिटात काही विचार शेअर करते, दणकून ऐका ते तुम्ही ठरवा. तर महत्वाचं म्हणजे की हे सगळं करताना मी स्वतः माझे अनुभव सांगते की मी हे खूप एन्जॉय केलं. आपल्याकडनं खूप छान रिस्पॉन्स होता या सगळ्यासाठीचा. खूप छान छान विषयांवरचे लेख आले. तर अडचण एवढीच फक्त की आपल्याला खूप अगदी डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत आपल्या सभासदांनी लेख पाठवले आणि मला ना ह्या सगळ्यामध्ये कुणाचाच लेख इतका म्हणजे कमी जास्त करण्यासारखं ह्यात काहीच नव्हतं बरं का. इतके सुंदर विचार, इतकं सगळं छान साहित्य प्रत्येकाने ह्याच्यामध्ये योगदान दिले की त्याच्यामध्ये काही अशी वर्गवारी करावी, प्रतवारी करावी असं काहीच मला वाटलं नाही. मला वाटलं प्रत्येकाच्या लेखाला योग्य न्याय द्यावं. त्यामुळे आपण सगळ्यांचेच लेख घेतलेत कारण मला आज इथे ही प्रकाशित झाल्यानंतर जे काही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या त्या व्यक्तींचा आनंद दिसणार आहे ना तो मला तेव्हाच दिसत होता. त्यामुळे आपण हे सगळं इन्क्लूड केलं. मग काही ह्यामध्ये पण जर बघाल तर तिथे जे हिरव्या आणि जांभळ्या रंगामधलं मुखपृष्ठ आहे त्याच्यावरची आकृती जर आपण बघितली तर स्त्रीला उभं राहण्यासाठी जसं आता काकूंनी त्यांच्या चारोळीतनं सांगितलं की नरशक्ती आणि नारी शक्ती ही दोन्ही एका रथाची चाकं आहेत किंवा एका पक्षाचे दोन्ही पंख आहेत. तर स्त्रीला सुद्धा ना बऱ्याचदा घरामधनं छान कौतुकाची थाप मिळालेली आवडते. ती सुद्धा घरासाठी सगळं काही करत असते आणि मग असे 2 शब्द मिळाले ना की ती आणखी जोमाने आपल्या सगळ्या कुटुंबासाठी काही करायला उभं राहते बरं का. तर त्यामुळे ते जे 2 हात आहेत ना हे आपण कुटुंबानी आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीसाठीचे असे द्यायचे. तिला म्हणायचंय की पुढे चल तू, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. आणि मग ती बघा कशी उठून वर उभी राहणार आहे, तिची कशी प्रगती होणार आहे. तर हे एका मुखपृष्ठाचं एक आपण विश्लेषण केलंय. आणि दुसऱ्या बाजूचं जर मुखपृष्ठ आपण बघितलं ही स्मरणिका दोन्ही बाजूनी बघता येणार आहे आपल्याला. तर दुसऱ्या बाजूचं जे मुखपृष्ठ आहे यामध्ये
आजूबाजूला जर बघितलं त्या कव्हर पेजवरती तर खूप प्रतितयश आणि प्रसिद्ध अशा व्यक्ती ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत आपल्या समाजात दिसणाऱ्या ह्या आहेत आणि मध्यभागी ज्या आहेत ना त्या अगदी आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्य स्त्री सुद्धा अशी प्रतितयश होऊ शकते. आपल्या प्रत्येकीमध्ये ती क्षमता नक्कीच आहे. फक्त बऱ्याचदा आपण तिला कसाला लावलेलं नसतं. तर आपल्या प्रत्येकीमध्ये खूप खूप साऱ्या क्षमता आहेत. आपण त्या नक्कीच पारखून बघूया, त्यांना कसाला लावूया आणि आपल्यालाही प्रतितयश होता येईल. आपण स्वतःला सिद्ध करूया. हे झालं मुखपृष्ठाचं. आपल्या ह्याच्यातलं जे स्त्रियांची चित्र असणारं जे आपलं मुखपृष्ठ आहे हे आपल्यातल्याच एक सभासद भगिनी सौ रूपा देवधर यांनी डिझाईन केलेलं आहे. ही त्यांची संकल्पना आहे. त्यानंतर मुखपृष्ठ उलगडल्यानंतर एक भाग आपण स्त्रियांसंबंधित लेखांचा केलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये जे दुसऱ्या बाजूने मुखपृष्ठ उलगडणार आहे त्या ठिकाणी आपण जे जनरल बाकीच्या विषयांवरचे लेख आले होते ते आपण त्यात समाविष्ट केलेले आहेत. एकच पाकळी छान नाही दिसत. सगळ्या पाकळ्या एकत्र आल्यानंतर ते फूल आपल्याला खूप मोहक वाटतं नाही का. तर हे जे लेख आहेत यामध्ये मी जरी काही उल्लेख करत असले तरी सगळेच्या सगळे लेख अतिशय सुंदर आहेत. त्यातले विचार खूप घेण्यासारखे आहेत आणि आपण ते वाचल्यानंतर आपल्याला ह्याचं नक्कीच खरेपणा पटेल. पण मी काही नावं मुद्दाम घेते ती म्हणजे डॉक्टर सुगंधा देवधर यांनी जो एक लेख लिहिलेला आहे एका कर्नाटकातल्या एका राणीच्या संदर्भात आहे आणि तिने कसं तिच्या आयुष्यात लढा दिला आणि ती कशी शक्तिमान झालेली होती तो आणि त्यांची एक कविता आणि चारोळी जी आता आपण ऐकली ती सुद्धा किती सुरेख होती. तर अशी चारोळी पण आहे आणि कविता देखील आहे. त्याचबरोबर शुभांगी सुनील देवधर यांचाही लेख अतिशय वाचनीय झालेला आहे. आपल्या ज्येष्ठ भगिनी सौ वसुंधराताई पर्वते यांनी नारी शक्तीवरती एक लेख दिलेला आहे. तसंच सुनंदा देवधर यांनी एक स्त्रिये संदर्भात लेख दिलेला आहे. अकल्पिता देवधर यांनी आपल्या सैन्यातल्या स्त्री शक्तीचा एक अतिशय वाचनीय असा एक सुंदर लेख दिलेला आहे. तो नक्की वाचावा प्रत्येकाने. खरंच आपल्याला हे अजिबात माहिती नसतं की सैन्यासारख्या ठिकाणी म्हणजे आपल्याला आपण आपल्या एक चाकोरीबद्ध आयुष्यात ठरवलेलं असतं की बायकांची ही क्षेत्र इथे फार तर जाऊ शकते. सैन्यामध्ये एवढ्या म्हणजे जे क्षेत्र खास पुरुषांचं म्हणून ओळखलं जातं इथे जाऊन स्त्रिया एवढ्या धडाडीने कार्य करतायत हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. त्यासाठी हा लेख नक्की वाचा. या व्यतिरिक्त आपण जो दुसरा भाग केला आहे यामध्ये खूप छान लेख आहेत. त्याच्यात श्रीयुत नरेश दीक्षित यांनी एका लग्नेच्छूची गोष्ट सांगितले ती नक्की वाचा. आपल्यामध्ये काही लग्नेच्छू असतील तर त्यांनी बघा हा काय अनुभव आहे ते. तसंच आत्ताच आपण एक ज्वलंत समस्या की पर्यावरणातलं प्रदूषण ही जी समस्या आहे आणि आपण आता जसं म्हटलं तसं की आपण सगळे सजग आहोत, जागरूक आहोत. तर आपलं एकंदर पर्यावरण कसं छान ठेवता येईल आपल्याला आणि कसं आपली ही पृथ्वी आणि एकंदर वसुंधरा ही आपल्या पुढच्या जनरेशनसाठी त्यांच्या हातात देताना आपण किती चांगल्या पद्धतीने ती देतोय. तर हे आपल्यापासून आपल्या घरापासून आपण सुरुवात कशी करतो. तर आपल्यामधलेच कित्येक जण ह्याच्यावर खूप बरंच मोठं काम करतायत. तेही आपल्याला माहिती नसतं की आपल्यातलेच बांधव असतात, आपले शेजारी असतात, आपल्या घरातले असतात आणि आपल्याला तरी सुद्धा माहित नसतं की हा बाहेर जाऊन इतकं सुंदर काम करतो. तर आपल्यातला डॉक्टर दीप देवधर याने गोदावरी म्हणजे नाशिकला जातो. तर त्याने गोदावरी स्वच्छता मोहीम याच्यावरती तो स्वतः काम करतो. ते त्याचे स्वतःचे अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केले आणि हे नक्कीच घेण्यासारखं आहे. आपल्या यंग DDD मध्ये सुद्धा खूप सक्षम असे गुणी लोक आहेत. तेही पुढे गेल्या वर्षीच्या ह्याच्यातच नाही असे पुढे येतच राहतील आणि आणखीन सहभागाची आपल्याला अपेक्षा आहेच. त्याचबरोबर आदिती देवधर यांचा पण एक पर्यावरणावरती एक संबंधित लेख आहे. तोही जरूर आपण वाचावा. तसंच इतर अनुभवांमध्ये अलीकडेच आपण ह्यावर्षी पाऊस जो इतका प्रचंड प्रमाणात झाला म्हणजे लोक म्हणायला लागली होती की ह्यावर्षी पावसाळा ऋतूने आता हा म्हणजे हा एक पूर्ण वर्षभरच चालणारे पाऊस असा ऋतू म्हणून 4 महिन्यापुरता आता राहणार नाही होतोय पावसाळा असंच एक वाटायला लागलं होतं. तर त्या सगळ्या याच्यामध्ये सांगलीला जो पूर आला होता
त्यावेळेला काय घडलं आणि त्यातनं त्या सांगली शहरातली एक सुंदरशी परंपराच नष्ट झाली. सांगलीमध्ये एक वेगळी परंपरा जपली जायची की 15 ऑगस्टला जिलबी वाटप व्हायचं आणि त्या संदर्भातला आपल्या एका यंग डीडीडी मधल्या अर्चना देवधर हिने एक सुंदरसा लेख पाठवलाय की अशा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर परंपरा खंडित होतात, पण आपल्याकडे आपण कुठल्याही परंपरा देवधर मंडळात कुठल्याही अडचणी आल्या तरी आपण त्या अजिबात खंडित होऊ देत नाही. तसंच आपल्या पीजी काकांचं कोडं ते तर आहेच नेहमीसारखं, आणि त्यांनी एक सुंदरसं स्फुट लिहिलंय, तेही अतिशय वाचनीय आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे बरेचसे ज्येष्ठ कुलबांधव भगिनी आहेत, तर आपण त्यांचाही थोडासा विचार करू. मधुमेहाच्या संदर्भातील काही डाएट रेसिपीज पण ह्यामध्ये घातल्या आहेत आणि हे सगळं करून म्हणजे हा प्रत्येकासाठी वाचनीय व्हावा, प्रत्येकालाच हा अंक हातात घेतल्यानंतर काहीतरी मिळावं याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं मी दडपून नाही पण अनुभव शेअर केले. तुम्ही ठरवा नक्की की कसा आहे अंक आणि मला नक्की सांगा. आणि हा अतिशय रोचक आणि वाचनीय असा आहे, जरूर वाचा एवढंच मी सांगेन. आणि मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश देवधर, आपण सर्व कुलबांधव भगिनी, आपले शुभेच्छुक, आपले जाहिरातदार या सर्वांचे मी आभार या ठिकाणी मानते. नमस्कार. धन्यवाद शिवानी, फार छान काम केलंयस तू आणि अगदी मनापासून खूप मेहनत घेऊन त्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं शुभांगीने जे अनुभव शेअर केले त्याच्यातनं जर कुणाला वाटत असेल की ह्या क्षेत्रामध्ये मलाही काही काम करायचं, मीही काही काम करू इच्छितो, तर देवधर मंडळासाठी नक्की पुढे या, आपलं मनोगत व्यक्त करा की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. नक्कीच सगळ्यांचं स्वागत आहे. असं काही नाहीये की हे क्षेत्र काही मर्यादित आहे. ज्यांना ज्यांना ह्या क्षेत्राशी काही अनुभव असतील तर त्यांनी इथे या पुढच्या वर्षीच्या स्मरणिकेसाठी आपलंही योगदान द्या, सगळ्यांना नक्कीच विनंती करते. आता आपण काही इथे सत्कार करणार आहोत देवधर मंडळातर्फे. तर त्या सत्कारांमध्ये आपण गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार, 75 वर्ष वयाला ज्यांची पूर्ण झालेली आहेत अशांचा सत्कार, 50 वर्ष लग्नाला झालेली आहेत त्यांचा सत्कार आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार, असे आपण सत्कार आता इथे संपन्न करतोय. तर पहिल्यांदा जो सत्कार आहे तो विद्यार्थी गुणवंत पुरस्कार सत्कार करतोय. 10वी मध्ये अत्यंत उत्तम कामगिरी करणार त्यात आपली माहेरवाशीण मंजिरी भावे, तिचा सुपुत्र वेदांग भावे 10वी मध्ये उत्तम गुण मिळवून तो उत्तीर्ण झालेला आहे, तर त्याचा सत्कार तो मला वाटतं इथे नाहीये. तर मंजिरीला मी विनंती करते की तिने इथे येऊन त्याचा जो सत्कार आहे, नाशिक ढोल जोरदार वाजू दे. 10वी मध्ये कामगिरी आपण स्वतः घेणं, आईलाही स्वतःच्या खुरापेशात एखादा मोठा तुरा होण्यासारखा नक्कीच वाटत असेल. आईचंही कौतुक, कारण कितीही म्हटलं तरी उपेंद्र देवधर यांचे ते काकू आहेत. उपेंद्र देवधरांच्या काकू यशस्विनी, त्यांच्या स्मरणार्थ उपेंद्र देवधर यांनी मंडळाला देणगी दिलेली आहे आणि त्या देणगीतून हा पुरस्कार म्हणा किंवा काही बक्षीस देऊन गौरव करण्यात येतो. उपेंद्र देवधर हे लहान असतानाच त्यांचे वडील गेले. शिक्षणाची अतिशय आवड होती, आईचा पाठिंबा होता, पण शेवटी अडतं गाडी कुठे, तर शेवटी पैशाची येऊन अडते आणि आधाराची. कारण मुंबईत आल्यानंतर डोक्यावर छप्पर हवं, कुठेतरी खाण्यापिण्याची सोय कष्ट करून माणूस करू शकतो, पण डोक्यावर छपराची सोय मात्र दुसऱ्या कोणीतरी करावी लागते. तर इथे त्यांना आधार दिला या काका काकूंनी आणि इथे येऊन उपेंद्रांनी शिक्षण घेतलं, त्याचं सार्थक केलं त्यांच्या मदतीचं आणि त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी मंडळाला ही देणगी दिलेली आहे आणि त्याच्यातून हा पुरस्कार किंवा बक्षीस दिलं गेलं आहे. मगाशी मी म्हटलं उपेंद्रजी हे आपले आधारस्तंभ आहेत, कारण प्रत्येक वेळेला ते हजर असतात कार्यक्रमाला, पण या वेळेला त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्वतः येऊ शकले नाहीत.
पण आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी 50,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. टाळ्या वाजवून आपण त्यांचे धन्यवाद देऊया त्यांना. दुसरं असं की 7 तिळगुळ संमेलन आहे. खाली तुम्हाला येताना तिळगुळाचा लाडू मिळाला असेल. ते स्वतः आले नाहीत, पण त्यांनी काल कुणातर्फे तरी कुणाबरोबर तरी लाडू, तिळगुळाचे लाडू मंडळातल्या आपल्या कुलबांधव भगिनींना देण्यासाठी पाठवून दिले. त्याबद्दल उपेंद्रजी धन्यवाद. नंतर तुम्हाला आम्ही फोन करून याचा वृत्तांत सांगूच. आता पुढचे सत्कार 75 वर्ष पूर्ण पूर्ण झाले. झाले त्यांचे. आपल्या हिंदू धर्म प्रणालीप्रमाणे आपलं जीवन 100 वर्ष मानून कल्पून आयुष्याचे 4 विभाग केलेले आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पूर्वीच्या काळी त्याप्रमाणे त्याचं पालन होत होतं, लोक करीत होते. आता आजच्या या युगात कसं वानप्रस्थाश्रमात जाऊन कुठे राहणार, वनच कुठे आहे आणि तिथे जाऊन कसं राहणार, आणि संन्यासाश्रम तर सोडूनच द्या. मग हे वय सुखकर कसं करावं, त्यासंबंधी एका ठिकाणी वाचनात आलं की वानप्रस्थाश्रम म्हणजे आपल्या संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर 3 गोष्टी सोडाव्यात. ते मिळवायचंय ते या मुक्कामापर्यंत बऱ्याचदा मिळवलेलं असतं. आयुष्यात जे मिळवायचंय ते या मुक्कामापर्यंत बऱ्याचदा मिळवलेलं असतं. जे काही गमावलंय त्याची थोडीफार खंत असतेच. तरीही स्वतःबद्दलच स्वतःच्या मनात एक कौतुक असतं, एक रास्त अभिमान असतो आणि हृदयात असतो काही सुखद आठवणींचा गोडवा. आपण मिळवलेलं आणि आपण उभारलेलं जे जे काही आहे ते आपल्या मुलाबाळांनी, नातवंडांनी, लेकी सुनांनी उत्तरोत्तर अजून प्रगतीस न्यावं हीच इच्छा यावेळी मनात असते आणि त्यातच खरं सुख वाटत असतं. असं सुख तुम्हास कायम लाभो आणि एखाद्या फुला फळांनी डवरलेल्या वृक्षासारखं तुमचं आयुष्य बहारदार होवो ही शुभेच्छा 75 निमित्त मनापासून अभिष्ट चिंतन. वाटतं या मानपत्राचं लेखन सरिता देवधरनी केलं. सरिता देवधर आपल्या सेक्रेटरी आज ते येऊ शकलेल्या नाहीत, त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आपला नाश्ता सगळ्यांचा जोरदार झालाय ना. टाळ्यामध्ये का कसूरगाव ते जोरदार टाळ्या वाजवूया. मी कालच सांगितलं आनंद व्यक्त करण्याचा हा एक आपला हे आहे. नीला मराठे म्हणजे आपल्या PG सरांची बहीण. तर नीला मराठे स्वतः येऊ शकलेले नाही, पण PG सरांनी इथे यावं आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं ही विनंती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जातो. दुसरे सत्कार होते आहेत विनायक देवधर, अविनाश समाजाच्या वृद्धिंगतेसाठी त्याची गरज आहे ही जाण तुम्ही मनोमन जपली. आपण एकमेकांचे मित्र, सुखदुःखाचे साथीदार, एकमेकांचे टीकाकार, जाणकार व सवंगडी आहोत. त्याचं भान आपण ठेवल्यामुळे आपली इथपर्यंतची यशस्वी वाटचाल झालेली आहे. संसारात सुखदुःखाचे अनेक प्रसंग असतील, पण त्याला न डगमगता एकमेकांवरील विश्वास, प्रेम, त्याग याच्या सहाय्याने संसाराचा हा सहप्रवास आपण करीत आहात.
आपलं मनपूर्वक अभिनंदन. मी विनंती करते की कृष्णाजी गजानन देवधर यांनी इथे यावं, या पुरस्कार स्वीकार करावा. आणि मी आजच्या प्रमुख पाहुण्या वसुंधराताई यांना विनंती करते की त्यांनी हा सत्कार त्यांचा करावा. आणि तेच क्षण लक्षात ठेवावे, तेच आठवावे. खरोखर कौतुक आहे. विवाहाला 50 वर्ष पूर्ण होणं, एकमेकांच्या साथीचा हा प्रवास यशस्वी पूर्ण करणं, एकमेकांचं मन जाणून घेणं, एकमेकांच्या भावना जाणून घेणं, आणि आता फक्त मनात एवढीच इच्छा धरणं की सगळे सुखी राहू दे, एवढीच इच्छा मनात असणं. आज दोघेही इथे उपस्थित आहेत. खरोखर आमच्या या कार्यक्रमाला 4 चांद लागले त्यांच्या उपस्थितीने, असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. दोघांचं मनपूर्वक मिळावं. आणि आजच आपले जे पुरस्कार आहेत त्याच्यामधला एक पुरस्कार त्यांना 64 वर्ष पूर्ण झालेली आहे. मी 50 म्हणते ते सगळं असं सांगतात. सुवर्ण हिरक महोत्सव लागलेला आहे. काय होतं की ते राहतात पुण्याला आणि त्यामुळे नेहमीच त्यांना येणं जमतं असं नाही. त्यामुळे ज्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतात त्या वर्षी हा शुभांगी या सुनीलजींच्या पत्नी आहेत. आणि विशेष म्हणजे 60व्या वर्षात पदार्पण आहे. विशेष धन्यवाद संजयजी. आपलं मनोगत. सुंदराताई आणि सुरेश काका. बेसिकली अशी एक कल्पना जानेवारीमध्ये मला सुरेश काकाने दिली होती की संजय यावेळेला आपण प्रेझेंटेशन करूया. ते ॲज युजल माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी लिंगरिंग करत गेलो आणि शेवटी मला वाटलं आपण जेव्हा देवधर मंडळात येतो किंवा कुणी नवीन मेंबर देवधर मंडळात येतो त्याला खरोखरच देवधर मंडळाबद्दल किती माहिती आहे. आणि गोष्ट अशी झाली की ही जी देवधर मंडळाबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ही असे बरेच पॉकेट्समध्ये स्टोअर केलेली गेलेली आहे. ही एकत्र कोलेक्ट करावी, एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर आणावी आणि नेक्स्ट जनरेशनला आणि त्याच्या सबसिक्वेंट जनरेशन्सना ही गोष्ट माहिती पाहिजे की आपली हिस्ट्री काय होती, आपण कुठून आलो, हा प्रवास कसा झाला. मला अजूनही आठवत आहे आपली आहे प्रगतीची वाटचाल. हे जे वाना काकांनी नाव दिलं मी मंडळ जॉईन केल्यानंतर मला कळलं. आणि ते नाव त्या माणसाला किंवा त्यांना वानांना कसं सुचलं असेल आणि त्याचा कशी ती वाटचाल खरोखर एवढी वर्षाची आहे. तर त्याच्याशी कोरिलेट करता करता म्हटलं आपण काहीतरी करायचं. आणि बॉम्बे पुणा हे जे मला प्रोफेशनल कामासाठी जायला यायला लागतं, ही ॲक्च्युली आयडिया त्याच्यात आली की नाही आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून हे सगळ्या गोष्टी एकत्रित येतील आणि एका प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना कळेल. बुधवार, गुरुवार, शुक्रवार ह्याचीच ही मेहनत एवढी आहे. हे प्रॉडक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये फक्त 3 दिवस आणि 3 रात्रांमधली आहे. मला स्वतःला हे माहिती आहे की ह्याच्यात काहीच नाही आहे. दिस इज जस्ट अ 10%. वन कॅन कॉल इट ॲज अ स्टार्टिंग पॉईंट. तर हे सांगताना मला एक रिक्वेस्ट सगळ्यांना आहे की मी ते आव्हान सुरेश काकांचे परमिशन घेऊन वाटचालमध्ये टाकणारच आहे की आपल्या प्रत्येकाकडे देवधर मंडळाच्या बद्दल काही ना काहीतरी आठवणी 100% असतील. तर तुम्ही जर ते आम्हाला कॉन्ट्रीब्यूट केलं ईमेलद्वारे किंवा बाय पोस्ट, फोटोग्राफ्स, आर्टिकल्स, तर ते तुम्ही आम्हाला जरूर पाठवा. आपण नेक्स्ट व्हर्जनमध्ये हा 1.0 आहे तर आपण पुढच्या व्हर्जनमध्ये डेफिनेटली ते ॲड करू. हे एवढं ॲश्युरन्स मला वाटतं आपण मी तर डेफिनेटली देऊ शकतो. आय होप मला 2.0 ला काका परत संधी देतील आणि पुढचं व्हर्जन मला काका करायला देतील अशी मी आय होप फॉर द बेस्ट करायला लावतील. बरं ठीक आहे. थँक्यू सो मच.
आणि आय एम व्हेरी हॅपी की तुम्हाला सगळ्यांना हे आवडलं. हे साधाच एफर्ट होता, पण ठीक आहे. दिस इज जस्ट अ स्टार्टिंग पॉईंट. लेट्स सी हाऊ इट गोज अँड आय एम शुअर इट विल ॲज इयर्स गो बाय. थँक्यू. सो थँक्यू वन्स अगेन. आणि थँक्यू सुरेश काका इन स्पेसिफिक. ह्याचे कॉन्ट्रीब्युटर्स जर तुम्ही म्हणाल तर ह्या फिल्ममध्ये मला ज्यांच्याकडनं मिळाले कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये आपले PG काका, PG देवधर, दिलीप काका, दिलीप देवधर, ह्यांनी एवढ्या छोट्या वेळात बरंच काही मला दिलं. व्हॉट्सॲपवरनं, ईमेलद्वारे, सुरेश काकांकडनं बरंच इनपुट्स मला मिळाले, पण अजून बरंच काही आहे. आणि ज्यांनी मला हेल्प केली आहे आणि ज्यांची नावं घेतली नाही आहे त्यांना मी आय सिन्सिअरली अपोलोजाइज, बिकॉज दिस इज नॉट अ स्क्रिप्टेड डिस्कशन, इट्स ऑल एक्सटेम्पो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही मला असे सगळे डिटेल्स पाठवा. आपण अशी एक सॉलिड फिल्म बनवूया जेणेकरून आत्ताचे मेंबर्स आणि नवीन येणारे मेंबर्स या दोघांनाही आपल्या देवधर मंडळाबद्दल काय आहे, कसं झालं, हा सगळा जर्नी आणि हा प्रवास हे त्यांना कळू शकेल, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. थँक्यू वन्स अगेन.